मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा डी स्टोरी टेलर या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे झाडावरचं भूत. लेखक सोमनाथ शिंदे. पण गोष्ट सुरू करण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलच्या बटनला प्रेस करा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. माझं गाव महाराष्ट्रामध्ये 60-70 घरांचं एक छोटंसं खेडेगाव. गावात आम्ही मराठी शाळेत शिकायचो. साधारण नोव्हेंबर महिन्यात आमची 6माही परीक्षा असायची आणि त्यानंतर दिवाळीची सुट्टी. शाळेची परीक्षा संपली आणि आम्हाला सुट्टी लागली. सुट्टी सगळ्याच मुलांना आवडते, तसे आम्हाला पण सुट्टीची ओढ असायची. एकदाची सुट्टी लागली आणि आम्हाला दुसऱ्या दिवशीपासून घरच्यांनी कामे सोपवली. ती म्हणजे गाई म्हैसी डोंगरावर चरायला घेऊन जायची. खरं तर ते आमच्यासाठी काम नसायचं, उलट एक प्रकारची मजाच असायची. कारण मनसोक्त खेळायला मिळायचं आणि तिथं अडवणार कोणी नसायचं. आमची मित्रांची एक छोटीशी टोळीच निघायची आपापली जनावरे घेऊन. आमचं गाव तसं नैसर्गिक समृद्धी लाभलेलं. गावच्या चोहूबाजूला डोंगर, जनावरांसाठी चरण्यासाठी मुबलक चारा, मोठमोठाली झाडं, पाण्यासाठी ओढा, सगळी सोय असल्यामुळे जनावरं पण जास्त इकडे तिकडे जायची नाही. मग आम्हाला खेळायला टाईमच टाईम मिळायचा. डोंगरावर भलं मोठं पठार होतं. पठारावर लगोर सूरपारंब्याचे डाव रंगायचे. खेळता खेळता दिवस कसा जायचा हे आम्हाला समजायचं नाही. असाच एक दिवशी आम्ही 3-4 मित्र डोंगरावर गेलो. जनावरांना चरायला सोडून आम्ही दिवसभराचं प्लॅनिंग बनवायला लागलो. थोडाफार खेळलो आणि दुपारी घरून आणलेली भाजी भाकरी खाल्ली आणि जनावरांना पाणी पाजण्यासाठी एका ओढ्यामध्ये घेऊन गेलो. त्यांना पाणी पाजून परत पठारावर आलो आणि त्यांना चरायला सोडू. मग प्लॅनिंग केल्याप्रमाणे ओढ्याच्या काठी असलेल्या मोठ्या झाडावर सूरपारंब्या खेळायला जायचं ठरवलं. आम्हाला खात्री होती की आता जनावरे कुठेही जाणार नाही, म्हणून निर्धास्तपणे आम्ही गेलो. झाड खूप जुनं आणि मोठं होतं, त्यामुळे ते आम्ही निवडले. आम्हाला माहीत होतं की जनावरे कुठेही जाणार नाहीत, म्हणून आम्ही बिनधास्त खेळू लागलो. खेळता खेळता कधी दिवस मावळला आम्हाला पण समजले नाही. जनावरे सवयीप्रमाणे दिवस मावळतीला गेल्यावर डोंगर उतरून घराच्या दिशेने कधीच निघाली. थोडाफार अंधार होताच आम्हाला जाणीव झाली. आम्ही खेळ थांबवला आणि पळत पठाराच्या दिशेने गेलो. पठारावर पोहोचून बघितले तर जनावरे कुठेच दिसेनात. तेव्हा सगळी मुलं घाबरली आणि आम्ही त्यांना शोधायला सुरुवात केली. मनात एक भीती, आता घरी काय सांगायचं, मार खावा लागणार, म्हणून जीवाच्या आकांताने आम्ही शोधू लागलो. हळूहळू रात्र वाढत होती, तशी मनात पण भीती वाढत होती. पण जनावरं मिळेपर्यंत कसे जाणार होतो घरी. इकडे घरी आई दारात आमची वाट बघत बसलेली. बाबा काही कामानिमित्त शहरात गेलेले. आम्हाला कधीच एवढा उशीर झाला नव्हता, त्यामुळे तिला काळजी वाटत होती. तेवढ्यात आमची जनावरं तिला दिसली. तशी तिची काळजी मिटली. तिने गोठ्याचा दरवाजा उघडला. जनावरं आपापल्या जागेवर जाऊन रवंथ करत उभी राहिली. त्यांना बांधून आई गोठ्याच्या बाहेर आली. पण अजून मी तिला दिसलो नाही, म्हणून मला आवाज देऊ लागली. तिला वाटले असेल इथेच कुठेतरी. खरं तर माझ्याप्रमाणे सगळ्या मित्रांच्या घरी तीच परिस्थिती होती. इकडे जसा जसा अंधार वाढू लागला आम्हाला खूप भीती वाटायला लागली. हिरवागार निसर्गरम्य दिसणारा डोंगर आता भयानक वाटू लागला. रात्रीचे साधारण 8 वाजले असावेत. जनावरांना शोधून शोधून पाय दुखू लागले. सगळेच ररकुंडीला आलेली. पण करणार काय आणि घरी काय सांगणार याच भीतीने आम्ही एका ठिकाणी दगडावर बसलो. आता शेवटचं ओढ्याकाठी शोधायचं आणि मग नाईलाजानं घरी जायचं असे ठरवून आम्ही उठलो आणि ओढ्याच्या दिशेने निघालो. अंधार होताच
समोरचे काहीच दिसत नव्हते. आम्ही जनावरांच्या ठेवलेल्या नावाने आवाज देत होतो. भीती वाटत होती म्हणून एकमेकांचे हात घट्ट पकडून ठेवलेले. सगळीकडे अंधार, पायाला ठेचा लागत होत्या, पण त्याची जाणीव कुणालाच नव्हती. ओढ्याजवळचे वातावरण अधिकच भयानक वाटू लागले. एकतर तिथे झाडझुडूप खूप आणि गवत पण जास्त. रातकिड्यांचा आवाज येत होता. सकाळी याच जागेवर आपण खेळत होतो याचा विश्वास कुणालाही वाटत नसेल. आम्ही आवाज देत देत निघालो, पण काही प्रतिसाद मिळत नव्हता. नाराज होऊन आम्ही माघारी फिरलो आणि सहज त्या झाडाकडे लक्ष गेलं, ज्या झाडावर काही वेळापूर्वी आम्ही सूरपारंब्या खेळत होतो. किती भयानक दिसत होतं ते झाड. तिकडे आमच्या आया एकमेकांच्या घरात जाऊन बघू लागल्या. आम्ही कुठेच सापडलो नाही. आता मात्र सगळ्यांना भीती वाटू लागली. माझ्या आईचे तर रडून रडून वाईट अवस्था झाली होती. माझे बाबा पण घरी आले. त्यांना पण समजले. मग सगळ्यांनी मिळून आम्हाला शोधायला सुरुवात केली. सगळं गाव पालथं घातलं, पण आम्ही कुठेच दिसलो नाही. मग गावातील काही लोकांना घेऊन आमच्या सगळ्यांच्या घरचे शोधायला हातात कंदील, बॅटरी, काठी, कुऱ्हाडी घेऊन डोंगराच्या दिशेने निघाले. नाईलाजाने आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. भीतीने अगदी खराब हालत झाली होती. त्या डोंगरावर पण आता कोणी दिसत नव्हतं आणि वातावरण पण खूप भयानक वाटू लागलं. त्यामुळे आम्ही एकमेकांचे हात पकडून हळूहळू रस्त्याला लागण्यासाठी निघालो. आम्हाला मनातल्या मनात असे वाटत होते की आपण यावेळी इकडे यायला नको होते. तेवढ्यात माझ्या मित्राने सांगितले की कोणीतरी त्या झाडाजवळ उभे आहे. तो इथे राहतो. त्याच्या सांगण्यावरून आम्हाला काहीच समजले नाही. तो काय बोलत होता. त्याला विचारले, काय तू म्हणतोस? त्या झाडाजवळ कोणी नाही, कारण रात्र झाली आहे. त्या झाडाजवळ कोणी का असेल? तो म्हणतो, मी आत्ताच कोणाला तरी पाहिले आहे, म्हणूनच मी विचारलं होतं. त्याचं बोलणं समजून घेतलं. मला वाटलं की कोणी असेल तर तेवढाच आधार. मग आम्ही बघायला गेलो, पण रात्री काहीच दिसत नव्हतं. मला त्या ठिकाणी नीट दिसत होतं, पण त्याला काय दिसलं होतं हे समजलं नाही. तो म्हणाला, मला त्या झाडाजवळ कोणीतरी दिसले. तो आम्हाला पाहत होता. मला वाटलं त्या ठिकाणी भूत आहे. आमची भीतीनं हालत खराब झालेली. राजू आमच्यापेक्षा वयानं एखादा वर्ष मोठा असेल. त्याने काय विचार केला माहीत नाही, पण आम्हाला बोलला की चला, इकडून थांबायचं नाही. आम्ही पण होकारार्थी मान डोलवली आणि त्याच्या पाठीमागे चालू लागलो. चालता चालता असे वाटू लागले की आमच्या मागे कोणीतरी येत आहे. मी हळूच मागे बघितले, पण कोणीच दिसले नाही. परत पुढे बघून चालू लागलो. आमची दररोज यायची वाट होती, पण आम्हाला ती अनोळखी वाटू लागली. ती काय संपेना. त्यात काळकुट्ट अंधार आणि भयान शांतता. जणू आमची भीती अजून वाढवायची, जणू मदतच करत होती. आम्ही लवकर डोंगर उतरायच्या म्हणून भरभर चालत होतो, पण रस्ता काय संपायचं नाव घेईना. हळूहळू सगळ्यांनाच भास होऊ लागला की आपल्या मागून कोणीतरी येत आहे. कुणाच्याही तोंडून आवाज फुटेना. मनातल्या मनात आठवतील तेवढ्या देवांच्या नावाचा जयघोष चालू केला. तेवढ्यात माझ्या नावाने कुणीतरी हाक मारली. मी मागे बघणार तेवढ्यात राजूने मला मागं न बघण्याचा इशारा केला. जो कोणी होता तो आडीपाडीने सगळ्यांची नावे घेत होता आणि कुणाच्याच धाडस होईना मागे बघायच्या. इकडे गावातील लोक डोंगराच्या पायथ्याशी पोहोचली आणि वेगाने वेगवेगळी टोळकी करून वेगवेगळ्या दिशेने आम्हाला शोधायचा प्रयत्न करत होते. आमच्या नावानं आवाज देऊ लागली. आम्हाला दूरवरून आवाज ऐकू येऊ लागले. थोडंसं हायसं वाटले, पण अजून विश्वास बसेना की नक्की आवाज कोण देतोय.
आम्हाला भास होतोय की कोणी शोधत आले, म्हणून काही प्रतिसाद न देता आम्ही डोंगर उतरायच्या दिशेने चालत राहिलो. एकदाची ती रस्ता सापडली आणि आम्ही भरभर उतरायची सुरुवात केली. गावात सगळ्यांच्या आया बहिणी, छोटे भाऊ सगळे एकत्र बसून वाट बघत बसलेले. शेजारी पाजारी त्यांच्या सोबत होतेच आणि त्यांना धीर देत देत मधूनच मागच्या एखादा भूताचा किस्सा सांगायचे की कसे जादवाच्या गणप्याला डोंगरात भूताने झपाटले होते. 4 दिवस तो डोंगरात कसा वेड्यासारखा फिरायचा. मग गावातल्या लोकांनी धरून आणून देवऋषाकडे नेले. मग उतारा टाकून त्याला मोकळे केले. तसे पाहिलं तर आमच्या गावात असे अनेक किस्से चालत राहायचे. काहीचे खरे अनुभव तर काही रंगवून एका किस्सेचे तेल मीठ घालून दुसरा किस्सा तयार करायचे. जसे किस्से सांगायचे चालू झाले तसतसे आईचे रडणे आणि देवाला नवस करणं चालू झाले. समजवायला किंवा धीर द्यायला आलेले भीती घालत होते. आम्ही अर्धा डोंगर उतरलो. भुका तर खूप लागले होत्या. चालून चालून पाय दुखू लागले. पोटात अन्नाच्या काय पाण्याचाही अंश शिल्लक राहिला नव्हता. पण भीतीने कसे तरी न थांबता खाली येत होतो. दूरवर थोडंसं काहीतरी चमकायचं आणि बंद व्हायचं. झाडाच्या मधून ते समजत नव्हते की काय आहे ते. जसजसं खाली उतरत गेलो तसतसं आमच्या नावाने आवाज येऊ लागले. गावकरी आवाज देत होते, बॅटऱ्या फिरवत होते. जरा जीवात जीव आला, पण भीतीने आमच्यात प्रतिसाद द्यायची कुणाचीच हिंमत होत नव्हती. वाटायचं की पळत पळत तिकडे जावे, पण तेवढी ताकद कुणाच्यात राहिली नव्हती. आम्ही जेवढी ताकद आहे तेवढे पणाला लावून आवाजाच्या दिशेने जायचा प्रयत्न करू लागलो. थोडं मैदान आल्यावर कुणाची तरी बॅटरीचा प्रकाश आमच्या बाजूला पडला आणि त्याला आम्ही दिसलो. तो ओरडला, "ती बघा पोरं!" आणि ते आवाज देत देत पळत आमच्याकडे यायला लागली. आम्ही तिकडे जाऊ लागलो. जीवात जीव आला. सगळ्या देवाचे आभार मानत आम्ही तिकडे चाललो होतो. सहज डोंगराच्या दिशेने पाहिले तर टेकडावर कोणीतरी आमच्याकडे बघत उभा राहिला होता आणि बघता बघता गायब झाला. तोपर्यंत गावातले आमच्या जवळ येऊन पोहोचले होते. त्यांना बघून आम्ही रडायला लागलो. खरं तर ते रडणं आनंदाचे होतं की आत्तापर्यंत भीतीने मनात दाबून ठेवलं होते ते समजत नव्हते. आम्ही मटकन खाली बसलो. आता मात्र 10 पावले पण चालायची ताकद राहिली नव्हती. मग सगळ्या जणांना आम्ही सापडल्याचा निरोप दिला आणि ते आमच्याकडे पोहोचेपर्यंत सगळे मैदानात बसले. हळूहळू सगळी टोळकी आली आणि आम्हाला अक्षरशः उचलून गावाकडे घेऊन निघाली. घरी पोहोचल्यावर आईने पळत येऊन मिठी मारली आणि रडायला लागली. मला पण रडू आवरेना आणि कितीतरी उशीर आई आणि मी रडत होतो. सगळे केव्हाच आपापल्या घरी गेले होते ते समजले पण नाही. आणि आता आमच्याकडे पण सांगायला भूताचा किस्सा होता. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.